आपण पहिली उचल माझ्या परिवाराच्या सगळ्याच कारखान्याने 2700 रुपयाची दिली आणि साधारण हा ट्रेंड राहता ज्या सीझनच्या अखेरमध्ये मला सांगायला आलेलं वाटतं की विकासरत्न विलासराव देशमुख कारखाना, विलास विद्युत आणि रेणा कारखाना याचा अंतिम भाव 3000 रुपये प्रति टन पर्यंत आज जाऊ शकतो आणि म्हणून आपण असा एक निर्णय या ठिकाणी घेत आहोत. या तीन बाकीचे कारखाने कसे नाही जाणार आहे तर त्यांचे खाजगी कारखाने असला तर थोडासा फरक माझ्याकडे राहू शकतो 1000 रुपयाचा, माहिती नाही जास्त असू शकतो ते असू शकतं. तर हे धोत्र्याचे तीन युनिट्स जे आहेत त्या माध्यमातून हा दर असं समजून घेतला पाहिजे की विलास युनिटचे 2 युनिट आहेत त्यामुळे त्यांची एफआरपी ही वेगळी राहते हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा सगळा एमडीसी चर्चा केली, साखर उताराचा वाढणारा ट्रेंड लक्षात घेतला, इथेनॉल प्रोजेक्ट ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता यावर्षी या 3 कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की आपण 3000 रुपयाचा दर हा गाठू शकू. ही गोड बातमी सांगण्यासाठी आता याच्याबरोबर बाकीचे कारखाने सुद्धा याच्या जवळपास त्या ठिकाणी राहू शकतात. बाकी कारखाने बंद झाल्यानंतर एफआरपी फायनल करून 15 दिवसामध्ये आपण हे पेमेंट त्या ठिकाणी करतो. ही परंपरा आहे, हीच परंपरा या ठिकाणी निश्चित राखली जाईल आणि 3000 रुपयाचा दर आपण घेऊ. जास्त निघाला तर जास्त, जास्ती जर निघाला तर जास्त अशा पद्धतीचा घोषणा करण्यासाठी आपल्याला ही आनंदाची बातमी देत असताना मला मनापासून आनंद. धन्यवाद.